आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, मस्साजोग हत्या प्रकरणात आता SIT वाल्मिक कराड यांना केस कोर्टात हजर करण्यात आहे, त्यांच्यावर मोक्का लावण्यात आलेला आहे, काय सांगाल? न्याय हा देशमुख कुटुंबाला पाहिजेच. शेवटी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी की राज्यात एवढी क्रूर हत्या झालेली असताना जर त्याच कुटुंबाला म्हणजे धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर यापेक्षा गंभीर बाब दुसरी असू शकत नाही राज्यात. म्हणून मोक्का लावणं आवश्यक होतं, 302 मध्ये घेणं आवश्यक होतं आणि हे अंडर ट्रायल चालवणं सुद्धा आवश्यक आहे. फक्त मुख्यमंत्री साहेबांना एक आग्रहाची पुन्हा विनंती की खंडणीच्या गुन्ह्यातसुद्धा मोका असायला पाहिजे, 302 मध्ये सुद्धा असायला पाहिजे. त्याने अनेक खूप प्रकार घडून आणलेले आहेत, खूप असे की जागा बळकवणं, मारामाऱ्या करणं, चोऱ्या करणं, छेडछाडी करणं, यात सुद्धा म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा त्याच्यामध्ये मकोका लागला पाहिजे. आणि तपास करताना कुठल्याही अधिकाऱ्यांकडून FIR चार्जशीटमध्ये काही हेराफेरी व्हायला नको, याची सुद्धा काळजी गृह मंत्रालयानं घेणं आवश्यक आहे. कारण याच्यात शंका अशी येते पुन्हा एकदा की हा माणूस पिक्चरमध्ये कसं काय नव्हता आत्तापर्यंत? क्या वाल्मिक कराड हा तेच कोणी ते भंगार ते तर पिक्चरमध्ये का नव्हता आत्तापर्यंत? एवढं मोठं साम्राज्य जमा केलं हे कोणासाठी केलं? इन्कम टॅक्सच्या रेड आत्तापर्यंत का पडल्या नाही? इतके दिवस का लागले? EDची जर नोटीस आहे तर EDच्या संस्थेला इतके दिवस त्या एजन्सीला का लागले चौकशी करायला? म्हणजे हे गंभीर विषय आहेत, आता खूप गंभीर विषय आहेत. कित्येक तरी हत्या झाल्या, 307 झाल्या, चोऱ्या झाल्यात, याचे तपास का थांबले गेले? म्हणजे हे प्रश्न आहेत आता गृह मंत्रालयाला, मुख्यमंत्री साहेबाला आमचे. इतके दिवस का थांबलं? त्यांचे ही माया जमवली नेमकी त्यांनी कोणासाठी, हे खूप शोधणं आता गरजेचं आहे. तुम्ही नुसता मोका लावताल, 302 लावताल, तपास करताल, काही खोटा नाटा तपास होईल, हे आम्हाला मान्य असणार नाही आहे. हे बघा, कोणी त्याला 16 आरोपीला म्हणून जर आंदोलनं करणार असले तर ह्या राज्यातले लोक सगळे एका जागेवर येऊ शकतात. मग संतोष भैयाच्या न्यायासाठी हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा. आरोपीसाठी जर तुम्ही आंदोलन करणार असले, एवढी मोठी माया मला तर वाटतं राज्यात इतक्या साध्या माणसानं कधीच जमील नसतं. साधा माणूस मानता ना तुम्ही, कधी पिक्चरमध्ये नाही, कधी मीडियासमोर नाही, कधी कोणाच्या सभेच्या समोर नाही. मुख्य कार्यक्रम जो असतो मुख्य, ते कुठं कधी खुर्चीवर नाही. मुख्य एखादं फंक्शन असतं त्याच्यात नाही. म्हणजे जिथं काही कॅमेरे नसतील किंवा काय नसतील अशा ठिकाणीच फक्त आपल्या नेत्यासोबत बसायचं असा अंदाजा दिसतोय. पाठीमागून तू काही कर, फक्त म्हणजे धनंजय मुंडे हे कोण असन ते मिनेमोजित ते कोण असन त्याला की तू समोर नको येऊ, असं तर काय ठरवून नव्हतं ना. मुख्यमंत्री साहेब हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला कळकळीनं सांगणं आहे. मग हे ठरवून होता का गेम? तू पुढे येऊ नको, तू कॅमेऱ्यात दिसायच नाही, तू फक्त मागून राह, मी हाई. मागं एक बोललो होतं का क्लिपमध्ये कोणचं तरी, मागचं तुम्ही सांभाळा, आम्ही हाय तिकडं मग बोंबलत घोडे लावीत हिंडायला, अशी एक क्लिप सुद्धा आहे पाठीमागची. मोदी ते काय मावाकडं करत नाहीत अशी एक क्लिप होती काहीतरी, ती मी काय कन्फर्म ऐकलेलं नाही ती. मग आता डाऊट यायला लागले की तुम्ही जर ही भाषा वापरता, फडणवीस बी काही वाकडं करू शकत नाही, असं काही क्लिप होती ती. आणि बहुतेक असा अंदाज यायला लागला आता की तू फक्त समोर यायचं नाही, तू मागून सगळं सांभाळ, कर जमा, मी आहे. मग आता हे नेटवर्क मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी ह्या आता काल मोका लागला आहे, ज्याला 302 मध्ये घेतलंय, यांनी ही माया कोणासाठी जमवली? कारण यांनी केलं पाप त्याच्यासाठी, आणि तो मोकळा राहतोय काय? तो मोकळा राहतो. आता याला पुढं घातलं, खुनं करायला लावले, खंडण्या घ्यायला लावल्या, अमका केलं. ही माया कोणासाठी जमवली ना, ह्या रेडी पडायला पाहिजेत. इन्कम टॅक्सच्या रेडी तातडीनं पडल्या पाहिजेत. CIDची सुद्धा EDची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं तातडीनं. आता वेळ घालू नका याला, कारण चार्जशीटमध्ये सगळं येणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री साहेब, ज्यावेळेस खून झाला त्यावेळेस या लोकांनी फोन कोणाकोणाला केले खून करणाराने. मग ह्या आता काल मोका लागलाय, याला केलेत का? तो CDR पाहिजे, कारण हे चार्जशीटमध्ये आलंच पाहिजे.
हे TV9च्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला मी जाहीर सांगतो, खून झाल्याच्या नंतर कोणी कोणाला केले याचा CDR त्या चार्जशीटमध्ये येणं गरजेचं आहे, उल्लेख होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काल याला मोका लागला आहे, 302मध्ये याला घेतलं आहे, तर यांनी कोणाकोणाला फोन केले आणि कोणत्या नंबरवरून केले हे सुद्धा आलं पाहिजे. तुम्ही म्हणताल मुख्यमंत्री साहेब हे आढळून नाही आला, मोक्यात नाही आला, खुनात नाही आला, खंडणीत नाही आला, तर हे राज्यासाठी घातक असेल. हे तुमचं जर स्टेटमेंट नंतर आलं आणि चार्जशीटमध्ये जर असं काय झालं की हा आढळून आला नाही, नेमकं नाही, हे राज्यासाठी घातक असेल. ते आरोपी वाचवायला करत असतील आंदोलन. त्या धनंजय मुंडेंनी सांगितलं असेल त्या लाभार्थी टोळीला आंदोलन करायचं, आणि तुम्ही काय थातूर मातूर चौकशी करताल तर राज्य ह्यापेक्षा 10 पटीनं रस्त्यावर येईल. मग हे मात्र तुम्ही विसरू नका. यांना कोणाला सुट्टी होता कामा नाही. आता मागचे शोधा, याला 302मधून आणि मोक्यामधून ह्यो बाहेर जाता कामा नाही. तुम्ही काही अफरातफरी करताल आणि तपासात काही आढळून नाही आलं, अमकं तमकं झालं म्हणून नादी लावताल, तर हे राज्याला परवडणार नाही. आजच गृह मंत्रालयाला मी सांगून ठेवतो, पूर्ण सडलं पाहिजे, जन्मठेपच झाली पाहिजे आणि याच्यातली सगळी साखळी बाहेर येणं गरजेचं आहे. हे सांगितलेलं आजचं TV9च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे सगळं कार्य करावं, याला कोणालाही सोडण्यात येऊ नये. काल वाल्मिक कराडावर मुक्का लावला, त्यानंतर परळी बंद झाली, त्यांच्या आईनं 12 तास पोलीस स्टेशनसमोर आंदोलनही केलं आणि त्यांच्या पत्नी असं म्हणाल्यात की जरांगे पाटील 2 समाजामध्ये वैर लावण्याचा या अर्थाने प्रयत्न करत आहेत. नाही, त्याच्या आईबद्दल मी काय नाही बोलणार, कारण आईची माया ममता ही कशात नाही तोलता येत. तिला कोणचा तराजू नाही असू शकत त्या मायाला. पण ही बाकी टोळी आहे ना, हे आंदोलन करणार, ही सगळी लाभार्थी टोळी आहे आणि ते धनंजय मुंडेची. जातीय तेढ कोणचा निर्माण केला? संतोष भाईला न्याय नाही मागायचा, ही जातीवाद आहे. तुमचा नुसता माणूस गुतला तर तुम्हाला झोप आहे ना. आज यांच्या संतोष भाईचे तुकडे तुकडे झालेत, त्या आईबापाचं काळीज काय म्हणत असेल, त्यांच्या त्या छोट्या छोट्या लेकराचं काळीज काय म्हणत असेल. तुमचा तर तुम्हाला दिसतोय, त्यांचं लेकरू सुद्धा दिसत नाही. ह्या तुमच्या माणसामुळं याला जातीवाद मानता तुम्ही. आरोपीच्या बाजूने उभा राहता, आंदोलनं करता, हे कोणते संस्कार आहेत तुमचे? तुम्हाला तुमचं 4 दिवस झालं लेकरू दिसाना, यांचं आयुष्यातून उठवलं तुम्ही. सुखी संसार मोडला तुम्ही संतोष भायाचा. हाय लागणार आहे तुम्हाला त्यांची, हो हाय लागणार आहे, तळतळाट लागणार आहे तुम्हाला. सुखी संसार आनंदी जीवन होतं संतोष भायाच्या संसाराचं, कुटुंबाचं. तुम्ही चालता बोलता आनंदी संसार मोडीला रे, राख रांगोळी केली तुम्ही त्यांच्या संसाराची, आनंदाची. हो, तुम्हाला हाय लागणार आहे. तुम्ही काय वाचवता? गुंडाला एका आरोपीच्या बाजूने उभा राहता. आता इथून पुढं तुम्ही आता गुंडाच्या बाजूने मोर्चे काढायला लागलात. त्याला सोडून द्या म्हणताय, खोटे गुन्हे झाले म्हणताय, मागं घ्या म्हणताय. आता जर उद्याच्याला मराठ्यात बी आहेत, हिंदूत बी आहेत, मग असं काय झालं की आता मोर्चे काढणार ना. आता रूढच पाडली ना तू. सोडून द्या आरोपीला, त्याची काय चूक नाही. आत्तापर्यंत मराठा कधी गुंडाच्या बाजून उठला? हिंदू कधी गुंडाच्या बाजून उठला नाही? उठला. जातीचा जरी असला तरी त्याचे कर्म चांगले नाहीत, त्याची विचारसरणी चांगली नाही, लोक त्याच्या बाजूने नाही उठले. तुमची विचारसरणी वाईट, तुमच्या आरोपीची नीच वृत्ती तुमच्या आरोपीची, आणि तुम्ही त्याने हत्या केलेली असून त्याला सोडून द्या म्हणता. ही सगळी लाभार्थी टोळी आणि हे सगळे अडचणीत येणार आहेत. जेवढे आंदोलन करतात ना, हे पुरे अडचणीत येणार आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी यांची पुरेची चौकशी करायला पाहिजे. कोणाकोणाच्या नावावर जमीन आहेत का, कोणाकोणाच्या नावावर ते काल आंदोलन करणाऱ्यापैकी प्लॉट आहेत का, यांनी कोणत्या बँके लुटल्यात का, कोणाच्या घरं लुटलेत का, हे खुनात दरोड्यात काही शासकीय योजना घेऊन पळून जाण्यात सहभागी आहेत का, हे मुख्यमंत्र्यांना आता शोधलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना यासाठी CID जी लावली, आता अशी आणखीन एक वेगळी यंत्रणा लावायला पाहिजे. तुमच्या हिशोबाने लावा. हे ना गुप्त ते परळीत चाललेलं, कोपऱ्यात हे फक्त परळीत चाललेलं जे रॅकेट आहे ना, हे मोठं कनेक्शन सराईत गुन्हेगारीचं, सरकारी योजना हडप करणं किंवा चोऱ्या दरोडं करणं, हाणमारी करणं, छेडछाडी करणं, हे एक वेगळा यांना बराक तयार करा. जेलमध्ये उचल की 8 टाक, ही वेगळी एक यंत्रणा लावा. पण याचा समोल नायनाट करा, कारण त्यांच्या समाजाला सुद्धा हे काही गोष्टी मान्य नाही आहेत. इतके क्रूरपणे हत्या करणं,
त्याच्या बाजूने उभा राहणं त्यांच्या समाजाला सुद्धा हे मान्य नाही. पण आता ह्या टोळक्याने काय केलं, हे लाभार्थी टोळी हे चोट्टे चाट्टे येते हे ह्यांच्या हरामखोरापणामुळं त्यांच्या जातीची जिल्ह्यातली पतच गेली सगळी. यांनी घालवण्याचं काम केलं. त्यांच्या जातीला कोणी टार्गेट नाही केलं आणि काही संबंध बी नाही टार्गेट करायचा, काही संबंध पण नाही टार्गेट. प्रवृत्तीच नाही म्हणता येणार, ती बी कमी शब्द आहे. लईच विदूषक अवलादी एवढी मोठी त्यांची सुद्धा प्रामाणिक जात संस्कारी. आज लावला ना खाली मान घालून चालायची वेळ आली ना यांना, तरी पण काही सुशिक्षित पोरं सुद्धा समर्थन करतात. मीडियावर येतात, चॅनलवर येतात, बडायाच काय मारतात, लयच अशा लय शाजू काटल्यासारख्या गप्पा हाणतात. म्हणजे ते आणखीन ते जे पोरं आहेत ना ते पोरं आणि लाभार्थी टोळी धनंजय मुंड्याला आणखीन खोलात घेऊन चालली बघा. हो, ही जी स्वतःला हुशार समजते, सुशिक्षित समजतात, हे जे आरोपीच्या बाजूने बोलतात, आंदोलनं करतात, हे जे टोळकं आहे ना, हे लाभार्थी टोळकं, हे काय एका झटक्याला बी पुरणार नाही. पण ही लाभार्थी टोळी ही धनंजय मुंड्याला आणखीन खोलात घेऊन चालली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा प्रचंड डाग लावायला लागली. आता पण त्यांना करू द्या, काय करायचं ते करणारच. कारण त्यांना माहिती आपण नाही केलं तर आपण गुंतणार आहेत, हे त्यांनाही माहीत झालं. आता आपण जर आंदोलन नाही केलं तर आपण गुंतणार आहेत. कारण एक तर मेन गुंतलाय, जो खात होता चोऱ्या चाऱ्या करून, डाके टाकून, खंडाने वसूल करून, खुनं करून खाऊ घालत होता, तो तर गेला. आपला नंबर लागणार आहे चौकशीत, त्यामुळे बोंबला म्हणून बोंबलत येत. हे हे नुसते बोंबले ते, यांचं काही खरं नाही. हे बोंबले हे यांनी केलेलं पाप, केलेले गुन्हे झाकायसाठी बोंबलत येते. हे बाकीच्यांना काही देणं घेणं नाही यांचं. म्हणून मुख्यमंत्र्यांनी मात्र एक समजदारीची भूमिका घ्या आणि यांना 302 मध्ये जे आता घेतलंय, मोक्यात जे घेतलंय, यांची अंडर ट्रायल चालवा. हो, यांना अंडर ट्रायलच चालली पाहिजे. यांचे नार्को टेस्ट करा, पण याचा सुट्टा कामा नाही. हा, चार्जशीटमध्ये कोणी कोणाला फोन केले, आनंद घेतला राव यांनी. किती वाईट प्रसंग आहे. आंदोलनं करता लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुम्ही आंदोलनं करताय आरोपीच्या बाजूनं. अहो, व्हिडिओ दाखवला जणून तर कोर्टाच्या पटलावर आलंय. आता हे माननीय न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या पटलावर आलंय. यांनी आनंद घेतला जणून. हानीत होते, आनंद लुटत होते. इकडे लोक होते, बघत होते, ते इकडे मारत होते, संतोष भायाला खून करत होते, तर हे व्हिडिओ कॉल करून बघत होते, तर इकडे आनंद घेत होते. खुनाचा आनंद घेता, एक आनंदी संसाराचं वाटोळं केलं, रांगोळी केली तुम्ही. एवढं संकट त्या कुटुंबावरती देशमुखांच्या उभा केला आणि तुम्ही आनंद घेता. त्यामुळे याच्यात तास सुट्टा कामा नाही. हे सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे. कोणी कोणाला फोन केले, खून करणाराने कोणाला केले, खंडने मागणारा जीव आहे हे आत्ताचा, यांनी कोणाला केले, खुनातल्यांनी त्यांच्या नेत्याला फोन केलेत का, हे चार्जशीटमध्ये आलंच पाहिजे. आणि केलेतच. खंडणीतल्या आरोपीने पण केले आणि खुनातल्या आरोपीने सुद्धा नेत्याला फोन केलेत. याच्यातून सुट्टी देऊ नका. तुम्ही म्हणताना यांनी आंदोलन उभा केलंय म्हणून आता तपास थोडा वाकडा तिकडा करा. त्यांनी आंदोलन केल्यामुळे तुम्ही तसं कराल तर राज्यातले पुरे लोक यांच्यापेक्षा 10 पटीने येऊन तिथं करणार आहे मग आंदोलन. हो, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते समजा चाटे आहेत, त्यांचं नाव या प्रकरणात आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बीडची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये आहेत. त्या ठिकाणी महायुतीच्या आमदारासोबत बैठक घेणार आहे, चर्चा करणार आहेत. परंतु त्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. परळीला वातावरण असं आता बंद असल्यामुळे ते असं माहिती आहे की ते इकडे परळीकडे येत आहेत. आता ते त्यांच्या पक्षाचा विषय, बरखास्त करा नका करू, त्यात आपल्याला पडायची काय गरज नाही. पण मोदी साहेब जर येत आहेतच आज, तर जाता जाता एक ऑर्डर देऊन जा. मोदी साहेबांनी तेवढे काम करा. जाता जाता एक चांगला खोसाटा हाना, जमून असा गुताडा बसला पाहिजे, बरगडीत तर बरगड्याच मोडल्या पाहिजे. खोसाटा हाणून जा जाता जाता. फडणवीस साहेबाला सांगून जा. ते उत्तर प्रदेशचे काय नाव आहे त्यांचं, योगी आदित्यनाथ साहेब, हा, त्यांच्यासारखं बुलडोजर भगाव, एकदा बुलडोजर भगाव परळीच्या धनंजय मुंडेच्या टोळीकडं. हा, टोळीकडं म्हणलो आम्ही. हा, एकदा हे ठेसून काढा म्हणा चांगले. एवढं जाता जाता एक गुताडा हाना म्हणा चांगला. आणि फडणवीस साहेबांना तेवढा कानमंत्र जाता जाता देऊन जा की योगी आदित्यनाथ साहेबांसारखं एकदा सफाया, हा, यावेळी बुलडोजर फिरवायचं आहे. हा, ह्या टोळीवर, हा, टोळीवर धरके आठ टाक आणि
छोडच नाही कवाच. हगनदेव आतच कायमचे. एकदा मोदी साहेब हे जाता जाता फडणवीस साहेबाला सांगा, फडणवीस साहेबाला सांगतो ते आदित्य योगीनाथ साहेबांसारखं कार्यक्रम दाखवा एकदा. असे गुंडगिरीचा सफाई करा ह्या करीत त्या करीला त्यांनी कसा त्या गुंडाराजाचा कार्यक्रमच करून टाकला. तसं ही गुंडाराज हे उगं कोपऱ्यात ही फैलन बरं का. मग फडणवीस साहेब सगळं राज्यात फैलन हे जर आता सुटले तर कॅन्सरसारखा प्रचंड फायला होणार आहे धनंजय मुंडेच्या टोळीच्या गुंडगिरीचा. आणि हे जर सुटले तर ते म्हणते ना आमचं कोणीच काही करू शकत नाही. ते फडणवीसला सुद्धा हाणायला भ्यायचे नाहीत. मग इथपर्यंत त्यांची मजल जाऊ शकते. त्याच्यामुळे यांचा आता नायनाट करून टाका सगळा. एकदा उचला हनुमानासारखी गदा उचला फडणवीस साहेब एकदा आणि गदा यांच्यावर फिरा एकदा. ह्या कडीचे त्या कडीला यांना ठेवू नका. आता दरकीमध्ये टाक. कारण योगी आदित्यनाथ साहेबासारखं तुमचं बी नाव होईल की गुंडाराज संपून टाकला परळीतल्या कोपऱ्यातला. एका कोपऱ्यासाठी सगळा समाज बदनाम व्हायला लागला, सगळं राज्य बदनाम व्हायला लागलं. हे ठेवू नका. तुम्ही जर चार्जशीटमध्ये काही कराल, आम्हाला फोन डिटेल चार्जशीटमध्ये पाहिजेत, कोण आरोपी कोणाला फोन केले ते पाहिजेत, कोणाचे तिथं राहिले ते पाहिजेत, यांना कोणी पैसे पुरवलेत ते पण पाहिजे. यातलं सगळं क्लिअर कट पाहिजे आता. कारण हे कोणापाशी राहिले, कोणाच्या गाड्या वापरल्या, यांना पैसे कोणी दिले, कोणाच्या सांगण्यावर दिले, आणि ही माया कुठून जमवली एवढी यांनी, कोणासाठी जमवली हे लय महत्वाचं आहे. त्याला काय इतकं खायला लागतं काय? हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी जमा केली त्यांनी, त्याला काय इतकं खायचं होतं काय? यांनी कोणासाठी तरी जमा केली. तेव्हा बी याच्यात जाऊन द्या आता धोरणात. तेव्हा आता नादी लागलायस ना, त्याला म्हणलं होतं नादी लागू नको तू तू पाऊल उचलायला, तो नादी लागू नको, लागलास ना तो धनंजय मुंडे नादी. आता एक परळीपासून मुंबईपर्यंत माझा एकदा 25 आंदोलन होऊ द्या. घ्यायचा ना परळीपासून मुंबईपर्यंतचा कित्ताच बाहेर काढतो सगळा. नक्कीच होते म्हणून जरांगे पाटील. आणि केवळ वाल्मिक कराडच नाही तर वाल्मिक कराड कोणासाठी काम करायचा, कोणासाठी खंडण्या जमा करायचा, त्याच्या पाठीमागे कोण आहे तेही शोधलं पाहिजे. तसेच ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये बुलडोजर योगी आदित्यनाथ फिरवतात गुंडाविरोधात, तसंच परळीमधल्या गुंडावरही बुलडोजर देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला पाहिजे. आणि तशी आज राज्यामध्ये पंतप्रधान मोदी आहेत, तशा सूचना मुख्यमंत्र्यांना मोदींनी दिल्या पाहिजे असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन असगर अलीसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतर्वली सारटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.